अपघातात आईवडिलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांवर दुःखाचा डोंगर. शनिवार दिनांक 6 एप्रिल हा दिवस उजाडला तो पवित्र बरल आणि सौ रश्मिता बरल यांच्या कुटुंबियांसाठी काळा दिवस. आयुष्यात दुःखद उलथापालथ घडवून आणणारा दिवस. बरल कुटुंबात एक 14 वर्षाचा मुलगा, 9वीत शिकणारा प्रवीर बरल व 5 वर्षाची मुलगी नुकताच शाळेत गेली असेल. पवित्र बरल हे एक पोटाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेरच्या राज्यातून आलेले एक कुटुंब. शनिवारी रात्री उशिरा मुलीला व आपल्या पत्नीला घेऊन ते JNPT येथून वाढदिवसाचा कार्यक्रम उरकून घरी येत असताना उरण रेल्वे स्टेशन नजीक आले असता भरधाव क्रेटा कारने त्यांच्या स्कूटीला एवढी जोरदार धडक दिली आहे की स्कूटीचा अक्षरशः चुरा झाला आहे. धडक एवढी मोठी होती की बरल पती पत्नी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्या अगोदरच मृत्यूने त्यांना त्यांच्या कवेत घेतले आणि त्यांची 5 वर्षाची चिमुरडी मृत्यूशी झुंज देत आहे. झाल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न तर अनुत्तरितच राहिला आहे. अपघात कसा झाला, चुकी कुणाची या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा सध्या तो 9वीत शिकत असणारा मुलगा व ती 5 वर्षाची मुलगी, आईवडील दोघेही गेल्याने अनाथ झालेल्या या 2 बालकांच्या आयुष्याचे काय हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एकतर हे कुटुंब बाहेरून उरणमध्ये राहत असल्याने आता या मुलांची जबाबदारी कोण घेणार, त्यांना मायेचा आधार कोण देणार. 9वीत असणारा हा प्रवीर बरल सेंट मेरी शाळेत इंग्रजी माध्यमात शिकत असून तो अत्यंत हुशार आहे. वर्गात टॉपर असून दरवर्षी पहिल्या नंबराने उत्तीर्ण होत आहे. अशा या हुतकुरू हुशार विद्यार्थ्याच्या जीवनात आलेल्या या संकटाने तो पार कोलमडून गेला आहे. सुन्न करणाऱ्या या घटनेची चौकशी होणार का, बरल कुटुंबियांना न्याय मिळणार का आणि या आईवडिलांविना पोरक्या झालेल्या मायेचे छत्र यांना मिळणार का, त्यांच्या अश्रूंची किंमत त्यांना मिळणार का, असे अनेक प्रश्न आज या घटनेनंतर उभे राहिले आहेत. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण. आपली ट्रेन बोलवून घेतल्या उरण रेल्वे स्टेशन.